आपण आता टाइम झालेला आहे सकाळचे 4:15 आणि आम्ही रात्रभर जागून सर्वजण आता सकाळी पवन शेठ म्हणले की आपल्याला चिंतामणीला जायचं, तर आम्ही लगेच गाडीत बसलो आणि निघालो आहे आता सरळ हिंगोलीला। तर बघू शकता आपण आमच्यासोबत आमचे मित्र आहेत लक्ष्मण भाऊ रताळे, इकडे आपला वसमात चालवणारे पेज आदिश बाचनवार आणि हे ड्रायव्हिंग आमचे करत आहे पवन साखरे। तर आता आम्ही निघालो आहोत चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला। तसं आम्ही आंघोळ केली नाही सगळ्यांनी, पण मनात आमचा एक भक्तिभाव आहे की आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला बाप्पाचं दर्शन करायचं आहे आणि आमच्या कायम स्मरणात राहावं असं एक क्षण आमच्या मनांमध्ये सगळ्यांना बघण्यात येणार आहे। राम राम मंडळी, मला फक्त घरून घेऊन आले फक्त चाय पियाला जाऊ म्हणून। हे आमचे मित्र हे सांगितलं की चाय पियाला कुठं जाणार आहे, वसमत वरून सीधा मला हिंगोलीला चाय पियाला घेऊन चालले। हे आमचे मित्र असे असतात। हे बघा पवन भाऊ साखरे फक्त चाय पियाला जायचं म्हणले मला। सकाळचे 5 वाजलेले तरी मला मी सकाळी चाय पियाला घेऊन हिंगोलीला घेऊन जाते। मला चहा पिण्यासाठी आम्ही हिंगोलीला जात आहोत आणि हिंगोलीला तसेच गेल्यावर हिंगोलीचे सुप्रसिद्ध बाप्पा आमचे चिंतामणी गणपती याच्या दर्शनासाठी आम्ही सरळ सकाळी 4:15 वाजता निघालेलो आहे। आता 100ची स्पीड आहे बघा। आता अर्धा तासात आम्ही सरळ हिंगोलीला बाप्पाच्या दर्शनाला जात आहोत। मित्रांनो आम्ही तर चिंतामणीला जातोय, पण आमच्या घरच्याला अजून माहित नाही। आम्ही रातभर आम्ही घरी नव्हतो। हे जर आमच्या घरच्यांना कळालं तर आमची काय हालत होईल हे काही सांगता येणार नाही। तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहोत आता बघा सकाळचे 5 वाजलेत आणि सकाळी 5 वाजता आपण आलो आहोत चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला। तर आता बघा स्टार्टिंगला चाललो आपण, तेवढी काही गर्दी नाही, तर 1 तासात आपलं दर्शन होईल असं बाहेरच्या मुलांनी सांगितलं। आता गेल्यावर आपण बघू। तर इथं सकाळी नाश्ता वाटप होत आहे। पोहे आणि शकता आपण आलो आहोत चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला। इथे बाहेर एक स्क्रीन लावलेली आहे, त्याच्यावर सगळं दाखवत आहेत आणि मोठे मोठे बॅनर लागले आहेत। तर आपण जात आहोत दर्शनाच्या लाईनला, बघू अजून किती गर्दी आहे। वेगवेगळ्या प्रकारचे भंडारे लोकांनी लावलेले आहेत, बघू शकता आपण। चहा वाटप चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेले आहेत। तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आज चिंतामणी गणेश मंडळाच्या दर्शनाला। आपण लाईनीत जात आहोत, सकाळचे 5 वाजले आहेत। सध्या तेवढी गर्दी दिसत नाही, तरी अर्धा तास आम्हाला लागल। तर पाहू शकता आपण, आता आपण आलो आहेत लाईनीत आणि जो सुप्रसिद्ध मोदक आहे गणपतीला पावणारा, ती मोदकाची लाईन आहे आणि आपण जात आहोत डायरेक्ट दर्शनासाठी। एवढी फारशी लाईन नाही, बघू शकता आपण गणपती बाप्पा। तर लाईन मध्ये गर्दा फार आहे, मोदकासाठी लाईन आहे, पाहू शकता तुम्ही। तर पाहू शकता आम्ही लाईनीत लागलो आता आपण आतिश बाचनवार। प्रचंड अशी गर्दी दर्शनासाठी आहे। पूर्व रूपमाकार
सैषा गणेश विद्या आपण आलो आहोत बाप्पाच्या दर्शनाला आणि भयंकर अशी गर्दी आहे. पाहू शकता हे गणपती मंदिर आहे आणि इथून दर्शनासाठी भाविक जात आहेत. ही मुखदर्शन आणि ही सर्व लाईन आहे. ही जो नवसाला पावतो मोदक त्यासाठी ही लाईन आहे आणि ही कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लाईन अशीच आहे. तर आपण पाहू शकता आपण आलो बाप्पाच्या दर्शनाला आणि भयंकर अशी गर्दी आहे. आणि पाहू शकता आपले बाप्पा भयंकर गर्दी आहे. सर्व ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत. एक कावड यात्राची काहीतरी डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. अशा सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं आणि भयंकर असा गर्दा होता तरी आपण लवकर आल्यामुळं आपलं दर्शन असं व्यवस्थित आणि सुंदर असं झालेलं आहे.